शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्ममृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणीटंचाई यासारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आत्ता पूर्णपणे सक्रिय झाले आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वयक बैठक नुकताच संपन्न झाली। या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला। या बैठकीत प्रामुख्याने आधार कार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला। शहापूर हा आदिवासी बहुल तालुका असल्याने येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे। यावर उपाय म्हणून तातडीने आधार कॅम्प लावण्याचे नियोजन करण्यात आले असून मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही। वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला। तालुक्यातील साधारण 250 दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर तर 700हून अधिक दावे वन विभागाकडे प्रलंबित आहेत। या सर्व प्रकरणाची पुढील 15 दिवसात सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे। या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी बाबूराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी महेश कवडे, वन परिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी NH पाटील, विलास जाधव आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते। श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका व कार्यकर्ते उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या। प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज शहापूर तालुक्यातील आधार, जन्मनोंदणी, वन हक्क आणि पाणी टंचाई अनुषंगाने श्रमजीवी संघटना, सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जनजागृतीसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती। त्या बैठकीसाठी महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग, वन विभाग, आदिवासी विकास विभाग यांचे सर्व प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्तरीय ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आत्ताची ही बैठक पार पडलेली आहे। तर या बैठकीच्या अनुषंगाने जे काही आपले आधार नोंदणी, तालुका हा आदिवासी तालुका असल्यामुळे मोठ्या प्रमाणे आदिम कातकरी व्यक्तींकडे जे काही आधार कार्ड नसल्या कारणाने त्यांचे आधारचे फॉर्म भरून घेणे, त्यांचे आधार कॅम्प लावणे याबाबत नियोजन केलेलं असून मे एंडिंगपर्यंत जास्तीत जास्त आधार नोंदणी करण्याचं नियोजन या बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याचप्रमाणे जे काही वन हक्क वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामधील काही वन हक्क दावे, साधारणतः 200 ते 250 वन हक्क दावे आमचे ग्रामसेवक किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित आहेत। उर्वरित 300 हे वन विभागाकडे आहेत। तरी सर्वांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। येणाऱ्या 15 दिवसामध्ये या वन दाव्यांची पडताळणी करून त्याचे व्हेरिफिकेशन करून उपविभागीय समितीकडे सादर करण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्याबरोबर जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाणी टंचाई। पाणी टंचाईच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन कोणत्याही प्रकारे टंचाई दरम्यान कोणत्या गावाला पाण्याची तुटवडा भासणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर याबाबत संघटना असेल किंवा सर्व नागरिक असेल यांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्याबाबत या ठिकाणी ठोस पावले उचलले जातील याबाबत संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याला या माध्यमातून आश्वासन देण्यात आलेलं आहे।